अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। मुरगुड येथील एका विवाह सोहळ्यामध्ये शुभमंगल सावधानचे स्वर घुमण्याऐवजी फसवणुकीचा मोठा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। एका मतिमंद मुलीचं लग्न लावून देण्यासाठी तिच्या मातापित्यांसह एजंटांनी रचलेला लग्नाचा बनाव ऐन अक्षतावेळी उघड झाला। नटून तडून बोहल्यावर उभी राहिलेली वधू अचानक कडाडल्याने आणि तिने लग्नास नकार दिल्याने मांडवात एकच कल्लोळ माजला। या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती। जेवणाच्या पंक्ती उठल्या होत्या, वराडींना अक्षता वाटल्या गेल्या होत्या आणि भटजी मंगल अष्टका म्हणण्याच्या तयारीत होते। मात्र त्याच वेळी वधूने सर्वांसमोर मला चौथ्यांदा लग्नाला का उभं करताय, मी लग्न करणार नाही असा पवित्रा घेतला। वधूच्या एका प्रश्नाने वराकडील मंडळींचे पायाखालची जमीन सरकली। मुलगी मतिमंद असल्याचा फायदा घेत तिच्या पालकांनी आणि एजंटाच्या एका टोळीने संगनमताने हा लग्नाचा घाट घातला होता। मुलीचे यापूर्वीही 3 वेळा लग्न लावण्याचे प्रयत्न झाले होते। हे सत्य समोर येताच मांडवातील उत्साहाचे रूपांतर राड्यामध्ये झाले। संतापलेल्या वराकडील मंडळींनी मध्यस्थी करणाऱ्या एजंटांना पकडून चांगलाच चोप दिला। फसवणूक झाल्याचं लक्षात येता नवरदेवाने लग्नासाठी केलेला 2.5 लाख रुपयांचा खर्च वधूकडच्यांनी परत केल्याशिवाय त्यांना जाऊ देणार नाही अशी भूमिका वराडींनी घेतली। यामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली आणि परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली। या प्रकरणावरून रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही बाजूंमध्ये आर्थिक तडजोडीसाठी चर्चा सुरू होती। पैशांच्या हव्यासापोटी एका हतबल मुलीच्या आयुष्याशी खेळणाऱ्या पालकांच्या आणि एजंटाच्या या कृत्याच्या परिसरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।